नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होत आहे। एकूण 68 ग्रामपंचायतीपैकी 51 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारी 2021 रोजी होत असून त्यापैकी नांद सावंगी, सातरगाव, सुलतानपूर, पिंपरी निपाणी या चारही ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत। आता उरलेल्या 47 ग्रामपंचायत निवडणुकीत 159 मतदान केंद्रापैकी 147 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान होईल। एकूण 419 सदस्यांपैकी 56 सदस्य अविरोध निवडून आले। आता त्यापैकी उर्वरित 363 जागांसाठी निवडणूक लढविणार असून त्यात एकूण पुरुष मतदार 41,739 तर स्त्री मतदार 40,496 असून एकूण 82,235 मतदार आहेत। 29 डिसेंबर पासून 5 जानेवारी पर्यंत 997 अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांची कोविड-19 तपासणी करण्यात आली। त्यापैकी एकूण 22 कोरोना बाधित आढळून आले। एकूण 51 ग्रामपंचायतीसाठी झोन संख्या 10 व त्यासाठी 10 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे। एकूण ग्रामपंचायत करिता 16 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे। त्यापैकी 3 निवडणूक निर्णय अधिकारी हे राखीव असून 13 निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहत आहेत। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एकूण सार्वत्रिक 68 ग्रामपंचायत पैकी 51 ग्रामपंचायतीसाठी एकूण 999 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 8 नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले आहे तर 991 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत। 120 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे व 11 अर्ज दुय्यम असून त्यापैकी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या 56 आहे व निवडणूक लढविणारे उमेदवार 804 लढविणार असून उमेदवारांना यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पियुष चिवंडे यांनी शुभेच्छा दिल्या। नांदगाव खंडेश्वर येथील 68 ग्रामपंचायतींपैकी 51 ग्रामपंचायतींची निवडणुकीची रणधुमाळी आपली आता सुरू आहे। आतापर्यंत आता आपली नामनिर्देशनाचा टप्पा, छाननीचा टप्पा आणि चिन्ह वाटपाचा टप्पा हा पूर्ण झालेला आहे आणि नामनिर्देशन मागे घेण्यामध्ये 120 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत। 999 टोटल उमेदवारी अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते। त्यापैकी 8 नामांकन जे आहेत ते अपात्र ठरले। त्याच्यानंतर 120 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यानंतर आपण जे आहेत 159 पूर्ण तालुक्यामध्ये मतदान केंद्र आपण निश्चित केलेले आहेत। आता 4 ग्रामपंचायती अविरोध झाल्यामुळे आता ते जे आहेत आपले मतदान केंद्र 159 वरून 147 झालेले आहेत आणि त्यामुळे आपले 12 मतदान केंद्र जे आहेत ते कमी झालेले आहेत। आता 419 जे ग्रामपंचायत सदस्य आहेत 56 सदस्य त्यामधले अविरोध झालेले आहेत। त्यामुळे 363 जागांसाठी आता आपली ही निवडणूक पूर्ण तालुक्यामध्ये होणार आहे। आपण 29 डिसेंबर ते 5 जानेवारी 2021 पर्यंत सर्व आपले जे निवडणुकीमधले कर्मचारी आहेत आणि जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांची आपण कोविड चाचणी केली। टोटल जे आहे कोविड चाचणी 973 लोकांची आपण इथे केलेली आहे। त्यापैकी 22 कोरोना बाधित आढळून आले। त्यापैकी काही मेजर जे कोरोना बाधित आहेत 22 पैकी ते 18 ते 20 कोरोना बाधित ते असिम्प्टोमॅटिक असल्यामुळे त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि 2 आपण सुपरमध्ये रेफर केलेला आहे। आपण आपल्या 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आपण 13 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 3 रिझर्व्ह निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे म्हणजे आरओ आणि एआरओ यांची नियुक्त्या केलेल्या आहेत। तर आत्तापर्यंत जर आपण 999 अर्ज त्यापैकी 8 अवैध, त्यानंतर त्यापैकी 56 बिनविरोध आणि 120 उमेदवारी अर्ज मागे घेतले तर असा जर आपण आकडा एकूण केला तर 804 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ही आपली लढत जी आहे ती 363 जागांसाठी असणार आहे। तर सगळ्या उमेदवारांना आणि पूर्ण आमच्या निवडणुकीच्या टीमला सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो। निवडणूक सक्सेसफुल होण्यासाठी त्यांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाणसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।